इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, भारतीय लोकशाहीचा पाया हा केवळ संसदेत किंवा विधानसभेत नाही, तर तो आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आहे। महात्मा गांधींनी पाहिलेलं ग्रामस्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी 24 एप्रिल 1993 रोजी पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला। म्हणूनच आजचा हा म्हणजे 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करतो। देशाचा विकास करायचा तर खेड्यापाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, याच दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे। आज या विशेष दिनानिमित्त आपल्या जिल्ह्याचा ग्रामीण विकास, ग्रामपंचायतीचं सक्षमीकरण आणि प्रशासकीय आव्हानं यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग श्री सागर पाटील सर। सर, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। थँक्यू सर, आज 24 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून का साजरा केला जातो आणि याचं नेमकं महत्त्व काय? 24 एप्रिल 1993 रोजी भारतात 73वी घटना दुरुस्ती झाली आणि या माध्यमातून स्थानिक स्वराज संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। यासाठी 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं महत्त्व म्हणजे या कायद्याच्या माध्यमातून ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांना अधिकार दिले गेले आणि त्यामुळे जे ग्रामीण भागाचे जे नागरिक आहेत त्यांना निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी भेटली। तसेच या घटना दुरुस्तीमुळे अजून एक फायदा झाला की याच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती आणि महिला आणि इतर वंचित घटक आहे यांना प्रतिनिधित्व मिळालं। तसेच पाणीपुरवठा असतील, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा अनेक मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याचे निर्णय स्थानिक पातळीवरच घेऊन त्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ लागली। त्यामुळे 24 एप्रिल हा एक दिवस औपचारिक दिवस नसून तो लोकशाहीला बळकटी देणारा आणि जनतेला त्यांच्या हातात सत्ता देणारा हा एक महत्त्वाचा प्रेरणादायी दिवस आहे। 1993च्या कायद्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं असं नेहमीच म्हटलं जातं, म्हणजे नेमकं काय सर? सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे पूर्वी 1993च्या पूर्वी जे काही आपण ग्रामीण भागासाठी निर्णय घेत होतो ते संसद किंवा मग राज्यस्तरावर विधानमंडळ यांच्या माध्यमातून घेत होतो। 1973 नंतर जशी घटना दुरुस्ती झाली त्यानंतर विकेंद्रीकरण झालं। त्याचे 2 टप्पे आहेत। पहिला एक म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला गावातल्या लोकांसाठी काय पाहिजे आणि काय नको हे निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते त्यांना प्राप्त झाले। आणि दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे फक्त निर्णय पर्यंतच न राहता त्यांना जे काही निधी लागणार आहे त्या निधीचा विनियोग कसा करायचा याचा अधिकार ग्रामसभेला आणि ग्रामपंचायतीला उपलब्ध झाला यामधून। आणि याच्यात विकेंद्रीकरणामुळे अजून एक फायदा झाला की जे गावातले निवडून येणारे लोक आहेत ते डायरेक्टली लोकांसाठी जबाबदार राहिले कोणत्याही विकास कामाबद्दल आणि त्यांचं उत्तरदायित्व आहे ते तिथं फिक्स झालं। त्यामुळं प्रशासनात पारदर्शकता वाढली। जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा आहे असं आपण म्हणतो। जिल्हा स्तरावरून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण आणि समन्वय ठेवताना आपल्यासमोर कुठलं मुख्य उद्दिष्ट असतं? जिल्हा स्तरावरून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या कारभारावर नियंत्रण आणि समन्वय ठेवणे ही जिल्हा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे। आणि या माध्यमातून 2-3 गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतात। पहिली गोष्ट आहे की जिल्ह्याचा सर्वांगीण आणि संतुलित विकास आपल्याला करायचा आहे आणि सर्वांचा गावांचा विकास व्हावा हे अपेक्षित आहे। तसेच पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्याच्या जेवढ्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विकास होणे हे गरजेचं आहे आणि त्याचं नियंत्रण जिल्हा परिषद मार्फत ठेवले जाते। दुसऱ्या स्तरावर आहे प्रभावी समन्वय, म्हणजे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर भरपूर योजना राबवल्या जातात। या सर्व योजनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्या योजना चांगल्या प्रकारे राबवण्यात याव्या यासाठी जिल्हा परिषद एक समन्वयकाची भूमिका पार पडत असते। तिसरा म्हणजे योजनाची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख ठेवणे हे जिल्हा परिषदेचं उद्दिष्ट आहे। याचं मेन रिझन आहे की ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती स्तरावर ज्या काही योजना आहेत त्या चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, जेणेकरून जे वंचित घटक आहेत, ज्या महिला आहेत, अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजनेचा हा डायरेक्ट लाभ भेटायला पाहिजे। आणि चौथा आहे की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व
जिल्हा परिषदेमार्फत ह्या योजनेचं जर समन्वय योग्य प्रकारे ठेवले तर त्याचं ऑटोमॅटिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यासाठी मदत होत असते. अजून एक जिल्हा परिषद याच्यासाठी कोऑर्डिनेशन करत असते की जसं आपण क्षमता विकास म्हणजे जे काही आपल्या ग्रामपंचायत स्तरावर जे काही सरपंच आहेत, उपसरपंच आहेत आणि सदस्य आहेत आणि काही आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील आणि तालुकास्तरीय कर्मचारी असते, यांचे वारंवार आपण प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता विकास वाढवण्यासाठी आपण काम करत असतो. म्हणजे जिल्हा परिषद सरपंचांना त्यांच्या अधिकाराची सातत्याने जाणीव करून करून देत असते, कर्तव्याची सातत्याने जाणीव करून देते, जेणेकरून त्यांच्याकडचे असलेला गावाचा सर्वांगीण विकास करायला ते अधिक सक्षम होतील. हो, नक्कीच. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळालं आणि विशेषतः गावाचा कारभार महिलांकडे आला आणि ही खरं तर आपल्या राज्यघटनेतली किंवा आपल्या एकूणच कारभाराची एक मोठी क्रांती म्हटली पाहिजे. तर हा जो काही बदल झाला व्यवस्थेमध्ये तो कसा झाला आणि काय बदल झाला? घटना दुरुस्तीनंतर ज्या महिला आहेत ते महिलांना पहिल्यांदा आरक्षण नव्हते या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत असते. या घटना दुरुस्तीनंतर महिलांना या पदांसाठी जवळपास 50% आरक्षण प्राप्त झालं आणि महिलांना यात प्रतिनिधित्व भेटल्यानंतर जे काही निर्णय प्रक्रियेत जे संवेदनशीलता असते आणि वास्तविकता दृष्टिकोन असतो जो महिलांच्याकडे असतो त्यामध्ये वाढ झाली. तसेच महिला ह्या ग्रामसभा आणि इतर सार्वजनिक कामात त्यांचा सहभाग वाढला आणि दुसरं म्हणजे महिलांच्या सहभागामुळे ग्रामपंचायतच्या कारभारात, पंचायत समितीच्या कारभारात एक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढलं. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे जुनी रूढी परंपरानुसार जे महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता समाजाचा तो बदलला. कारण महिलाही कोणत्या गोष्टीचं लीड करू शकतात आणि समाजात एक चांगल्या सकारात्मक बदल घडवू शकतात हे महिलांनी या माध्यमातून दाखवून दिलं आहे. आपण थोड्या वेळापूर्वी सर सांगितलं की या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सक्षमीकरण करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा परिषदकडे असते. आता ह्या प्रक्रियेमध्ये महिलांचा ज्यावेळेला समावेश झाला त्यावेळेला ज्यावेळेला प्रशिक्षण देताना महिलांचं सक्षमीकरण करणं या सत्तेकडे जाताना तो एक टास्क कसा होता, म्हणजे ते आव्हान कसं होतं? कारण काही महिला तर थेट स्वयंपाकघरातून ग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आपण पाहायला मिळतो, तर ते कसं? सुरुवातीच्या काळामध्ये महिलांना जे ट्रेनिंग द्यायचं होतं म्हणजे त्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा प्रशासनाचं जे ट्रेनिंग द्यायचं होतं सुरुवातीला ते अवघड गेलं. कारण महिलांना सुरुवातीला लोकांची मानसिकता होती आणि की महिला फक्त चूल आणि मूल इतकंच होतं. कारण नंतर जसं महिलांच्यात पण जसं अवेअरनेस आला ह्या कायद्याच्या नुसार किंवा मग जिल्हा परिषद स्तरावर, पंचायत समिती स्तरावर किंवा काही शासनाचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत त्याच्या माध्यमातून महिलांच्याबद्दल हे कायदे, त्यांचे हक्क याच्याबद्दल वारंवार ट्रेनिंग होत गेले आणि जसं जसे ट्रेनिंग वाढत गेले तसे महिलांना आपले अधिकार समजले आणि त्यानुसार मग महिलांच्यात बदल होत गेला आहे. सर, प्रश्न थोडासा वेगळा पण तरीही विचारते. 8 मार्चला आपण दरवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करतो. कारण महिलांना स्वतःचे हक्क, अधिकार मिळावेत, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी आपल्याकडे ही जी घटना दुरुस्ती झाली, महिलांना आरक्षण मिळालं, तर भारतामध्ये महिलांना स्वतंत्र व्यक्तिमत्व महिलांचं आहे हे दाखवण्यासाठी या घटना दुरुस्तीचा खूप मोठा उपयोग झाला का? हो, नक्कीच झाला आहे. त्या सत्तेत आल्या तर मग पूर्वी कसं होतं की महिला काय राज्यकारभार करणार हा जो काही त्यांच्यावर बसलेला शिक्का आहे तो महिलांनी पुसला असं आपल्याला इतक्या वर्षात वाटतं का? हो, नक्कीच आहे. कारण आता काही ग्रामपंचायत असतील किंवा पंचायत समिती असतील किंवा जिल्हा परिषद असतील, सरपंच पद, सभापतीपद, अध्यक्षपद हे महिलांनी चांगल्या प्रकारे राबवले आहे. त्यांनी गावाच्या विकासासाठी भरपूर काही प्रयत्न केलेले आहेत. ते महिला असेल, बालकल्याण विकासमध्ये असेल की भरपूर ठिकाणी महिलांनी चांगलं काम केलेले पण आपल्या जिल्ह्यामध्ये उदाहरणं आहेत आणि त्यांचं त्या ग्रामपंचायती मग राज्यस्तरावर किंवा केंद्र स्तरावर पण त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ग्रामसभेला आता खूप महत्त्व आलंय आणि तिला गावची संसद असं म्हणतात, तर त्याचं कार्य कसं चालतं आणि ग्रामसभेचे अधिकार कोणते आहेत? ग्रामसभेला गावाची संसद म्हणली जाते. म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती की संसद असेल किंवा विधानमंडळ, देशाचे किंवा राज्याचे काही महत्त्वाचे निर्णय असतात ते संसदेमार्फत आणि विधानमंडळ मार्फत घेतले जातात. 1993 नंतर घटना दुरुस्तीनंतर ग्रामसभेला घटनात्मक दर्जा भेटला, त्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे हे जेवढे काही गावात जे काही निर्णय घ्यायचे असतात त्याचा डिसिजन हा ग्रामसभेमध्ये होऊ लागला. त्यामुळे ग्रामसभेला गावाची संसद म्हणून ओळखलं जातं. आता तिचं कार्य बघितलं तर ग्रामसभा ही प्रत्येक ग्रामपंचायत वर्षाला किमान 4 ग्रामसभा आपल्या घेणं बंधनकारक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सदस्य असतात ते गावातले 18 वर्षापेक्षा जास्त जे वयाचे मतदार आहेत
ते ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊ शकतात. ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत. 15 वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला प्राप्त होतो. त्याचा आराखडा बनवण्याचा आणि त्याला मंजुरी घेण्याचं काम ग्रामसभे पुढे केले जाते. किंवा कोणती योजनेची जर लाभार्थी निवड असेल, उदाहरणार्थ महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे किंवा घरकुल योजना आहे, त्याचेही लाभार्थी निवड करायचे अधिकार हे फक्त ग्रामसभेलाच आहेत. तसेच जो काही ग्रामपंचायतमध्ये निधीचा विनियोग होतो, जो खर्च होतो, त्याचा हिशेब ग्रामपंचायतीला ग्रामसभेसमोर द्यायला लागतो. त्यामुळं उत्तरदायित्व राहतं त्या ग्रामपंचायतीला आपण कोणत्या बाबीसाठी निधी आलाय, कुठं खर्च होते. म्हणजे थोडक्यात मतदारांना आतापर्यंत फक्त मतदान करणं एवढीच जबाबदारी होती, तर तसं नाहीये. मतदान करून ज्यांना निवडून आणलंय त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवणं आणि त्याचं खरं तर ऑडिट करणं ग्रामसभा म्हणजे हे अधिकार हातात आलेत ग्रामसभेच्या. आणि माझ्या गावाचा विकास मीच करणार ही भावना ह्याच्यामुळे वाढीस लागली का? हो, नक्कीच. 15वा वित्त आयोग हा एक मोठी गोष्ट मानली जाते आणि या आयोगातून आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ लागलाय. या निधीचा योग्य विनियोग व्हावा आणि भ्रष्टाचार टाळला जावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कोणती देखरेख यंत्रणा राबवते? जो काही 15 वित्तचा आयोग जो ग्रामपंचायतीला निधी प्राप्त होतो त्याच्या देखरेखीसाठी 3-4 बाजू आहेत त्या मी सांगतो. पहिला आहे सुरुवातीला जो आराखडा बनतो, तो आराखडा हा ग्रामसभेसमोर बनवला जातो आणि त्याची मान्यता होते ते पंचायत समितीला होते आणि कुठल्याही कामात बदल करायचा असला तो जिल्हा परिषद मधून त्याला मंजूर होतो. म्हणजे कोणतं योग्य काम घेतले का नाही ह्याची खात्री होते पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर. दुसरा आहे की एखादं काम मंजूर झाल्यानंतर आता ऑनलाईन पेमेंट सिस्टीम आहे, ती ग्राम स्वराजवर त्याचं पेमेंट होतं आणि ते पेमेंट करताना ऑनलाईन असल्यामुळं प्रत्येक कामाचं पेमेंट करताना त्याचा जिओटॅगचा फोटो अपलोड करायला लागतो, त्याची प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी ते अपलोड करायला लागते. आणि तो खर्च झाल्यानंतर कुणालाही म्हणजे प्रशासना जिल्हा परिषदेलाच नाही तर सामान्य नागरिकांनाही कुठल्या बाबी खर्च झाला हे घर बसल्या समजू शकतो. त्या ऑटोमॅटिकली ते योग्य खर्च झाला आहे का नाही हे समजतं. तिसरं आहे की आपले विस्तार अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, हे रँडमली जेव्हा ग्रामीण भागात जातात ही कामं कोणती कोणती झाल्यावर त्यात व्हिजिट करत असतात. तिसरा असते ऑडिट्स असतात की 15 वित्तचा ऑडिट पण स्थानिक लोकल फंड असतात, स्थानिक निधी लेखा त्याला आपण म्हणतो, त्याच्यामार्फत त्याचं ऑडिट दरवर्षी होत असतं. त्यामुळे तो निधी योग्य झाला आहे का नाही याच्यावर नियंत्रण राहतं. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत ग्रामसभा आहे. ग्रामसभेसमोर जो 15 वित्तचा निधी किती आला, किती खर्च झाला आणि कोणत्या कोणत्या बाबी खर्च झाला हे लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडावा लागतो. या सर्व माध्यमातून जिल्हा परिषद असेल किंवा सामान्य नागरिक असेल हे दोन्हीही 15 वित्त आयोगाच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकतात. ग्रामपंचायतीकडे थेट निधी येतो म्हणजे तो खर्च करण्याचा अधिकार पण ग्रामपंचायतीकडे येतो. मग तो निधी कशासाठी खर्च करायचा याचं प्राधान्यक्रम ठरवण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत का? आणि त्याच्यामध्ये सुद्धा रस्ते, पाणी किंवा शिक्षण, आरोग्य असं काही कॅटेगरीज ठरलेले आहेत का? 15 वित्त योजना ही आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि त्यामध्ये कोणती कामं घ्यायची आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे हे शासन निर्णय त्याचा पब्लिश झाला आहे आणि त्या क्रायटेरियामध्ये बसून प्राधान्यक्रम ठरवण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत. खरं कोणत्या कोणत्या गोष्टी खर्च करावा याच्याबद्दल शासन निर्णय आहे. उदाहरणार्थ जो काही 15 वित्ताचा खर्च येतो त्यातला कंपल्सरी हा 30% निधी आहे तो आपल्या पाणीपुरवठ्या कामांवर करायला लागतो, 30% निधी आहे तो आपल्या स्वच्छतेच्या कामावर करायला लागतो, 25% जो रक्कम आहे ते शिक्षण, आरोग्य, उपजीविका, 10% महिला बालकल्याण आणि मागासवर्गीयांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात. हे काही निकष शासनाने घालून दिले आहेत. त्या निकषप्रमाणे आराखडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला तयार करायला लागतो आणि प्राधान्यक्रम ते ठरवू शकतात की कोणतं काम कधी घ्यायचं आहे. एकूणच ह्या निधीमुळे किंवा 15व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायत ही अधिक सक्षम व्हायला लागली असं तुम्हाला वाटतं का? हो, 15 वित्तचा मोठ्या प्रमाणात निधी दरवर्षी ग्रामपंचायतीला येतो आणि कोणती कामं घ्यायची आहे हे प्राधान्याने ग्रामपंचायतच ठरवत असते. त्यामुळे गावाच्या गरजेनुसार कोणती कामं घ्यायची आहेत हे ग्रामपंचायत ती कामं घेते आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावर विकास होत आहे. सर, आपण म्हटलं की या निधीच्या वापराबाबत काही गाईडलाईन्स किंवा GR केंद्र शासनाने आधीच दिलेले आहेत. पण आपण जर कोकणातली गावं बघितली किंवा मग पश्चिम महाराष्ट्रातली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाचा नैसर्गिक स्थान आहे, रचना आहे, ह्याच्यात बदल होतो. मग असं काही आहे का की गरजांना कुठल्या प्राधान्य द्यायचं हे ग्रामपंचायत ठरवू शकते का की ते गाईडलाईन्सच आहेत त्याप्रमाणे जावं लागतं? शासन निर्णयामध्ये फक्त मार्गदर्शन केले म्हणजे 30% तुम्ही पाण्याचीच कामं घ्या, 30% स्वच्छतेची कामं घ्या, हे फक्त मार्गदर्शन आहे. आणि मग तुम्ही भौगोलिक इथल्या परिस्थितीनुसार तुम्ही 30% पाण्याची कोणती कामं घ्यायची आहेत तुम्ही ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार ती कामं घेऊ शकतो आपण.
म्हणजे अबंधितमध्ये आपल्याला कोणतीही कामं घेऊ शकतो. आता पश्चिम महाराष्ट्रात बघितलं अबंधित जो निधी असतो म्हणजे इतर म्हणजे पाणी आणि स्वच्छता सोडून इतर कामं जी घ्यायची असते तर पश्चिम महाराष्ट्रात रस्ते घेतात. आता इतर रस्त्याच्या जागी त्या जागी पाखाडी घेतो आपण. हा तसं कामं स्थानिक गरजेनुसार घेता येतात. फक्त जे निकष आहेत शासनाने घालून दिलेले त्यानुसार खर्च करावा लागतो आणि स्थानिक परिस्थितीनुसार आपण कामं चूज करू शकतो कोणती घ्यायची आहेत. आणि हे सगळं करताना आपण सरपंचांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना त्या प्रकारे प्रशिक्षित करतो का? दरवर्षी 15 वित्त आयोगाचा निधी येतो आणि त्याचे आराखडे दरवर्षी आपल्याला बनवायला लागतात. ते आराखडे बनवताना आपण ग्रामपंचायत स्तरावर गणस्तरीय ट्रेनिंग पण घेतो. तालुका लेवलची पण ट्रेनिंग दरवर्षी आयोजित होत असतात. सरपंच असतात, ग्रामसेवक असतात आणि ग्रामपंचायत सदस्यांचे असतात की तुम्हाला कोणती कोणती कामं घ्यायची आहेत, कोणत्या बाबी तुम्ही खर्च करतो ह्याचा दरवर्षी आपण आराखडा बनवण्याच्या पूर्वी ट्रेनिंग आयोजित करत असतो. ह्या सगळ्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे पद हे समन्वयकाचं पद आहे असं वाटतं मला. तर त्याबद्दल पण सर थोडंसं सांगा. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत सचिव म्हणून काम करतो. म्हणजे जी काही प्रशासकीय ज्या काही बाबी असतात त्या सर्व ग्रामसेवक हँडल करत असतो आणि तो ग्रामपंचायत आणि पंचायत समिती किंवा अदर जे काही डिपार्टमेंट असतात त्याचा समन्वयक म्हणून तो काम करत असतो. सगळीकडेच बदल होतोय आणि आपण आता डिजिटलायझेशनकडे वळतोय. डिजिटल ग्रामपंचायत ही संकल्पना सुद्धा समोर येते. तर त्यामुळे कामकाजात कोणता बदल झाला आणि रत्नागिरीत त्याची काय स्थिती आहे? डिजिटल ग्रामपंचायत संकल्पनेमुळे प्रत्येक जी बाब आहे ग्रामपंचायत स्तरावर तर ऑनलाईन होत चालले आहे. आता आपण जे ग्रामपंचायत मार्फत राईट टू सर्व्हिस ॲक्टनुसार जे काही आपल्याला ग्रामपंचायत अधिकार दिल्यात, जन्म मृत्यू दाखले असेल, विवाह नोंदणीचे 1 ते 7 दाखले असतात, हे पूर्ण दाखले आहेत ते आपल्याला ऑनलाईनच भेटतात. म्हणजे पहिल्यांदा ते ऑफलाईन पद्धतीने देत होते, आता ते ऑनलाईन पद्धतीनेच देतात. आता मध्येच एक शासन निर्णय झाला होता की ह्या 1 ते 7 दाखले जे ग्रामपंचायत देणे बंधनकारक आहे ते सोडून इतरही म्हणजे जे महसूल डिपार्टमेंटकडनं दाखले दिले जातात किंवा दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटकडनं दाखले देतात, उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट असतील, इन्कम सर्टिफिकेट असतील, हेही आता जे दाखले आहेत ते ग्रामपंचायत स्तरावरूनच दिले जातात. म्हणजे त्यासाठी त्यांना परत तालुका लेवलला जाण्याची गरज नाही आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या बऱ्यापैकी सर्व ग्रामपंचायतमध्ये आता जस्ट चालू झाली आहे. आणि तिसरी म्हणजे काही काही ग्रामपंचायतमध्ये पण MSCBचं लाईट बिल भरायचं असेल किंवा DTH रिचार्ज असेल, ह्या इतरही सेवा आहेत त्या दिल्या जात आहेत. आता डिजिटल सेवाचा दुसरा एक कन्सेप्ट जे काही पेमेंट सिस्टीम आहे 15 वित्तचे आहेत ते सगळं ग्राम स्वराज्यवर पेमेंट होतं. दुसरं आहे की घरकुल योजना आहे, घरकुल योजनेमधलं पण पेमेंट हे आहे ते PFMSवर होतं. नरेगाचे पण जे काही मस्टर काढायचं असं ग्रामपंचायत हे सगळंही ऑनलाईन होतं. म्हणजे याचा फायदा ह्या डिजिटल याचा आहे की कोणत्याही लाभार्थ्याला आपलं घर मंजूर आहे का किंवा माझा कोणताही नरेगामधनं काम मंजूर आहे का, माझं किती पेमेंट झाले हे घर बसले आपण चेक करू शकतो. आणि ह्या डिजिटल संकल्पनेचा एकच प्रशासनात जी पारदर्शकता आहे ती वाढण्यासाठी डिजिटल ह्याच्यामुळं फायदेशीर झाले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना म्हणजे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान हे 100% यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं? आता यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर विविध स्पर्धा असतात किंवा पुरस्कार योजना असतात. त्याच्या माध्यमातून आपण जे चांगली ग्रामपंचायत जे काम करत असते किंवा तालुके जे काम करत असतात ह्या अशा ग्रामपंचायत्या जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर बक्षीस भेटत होते. आताच नवीन शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू केलं आहे. यामध्ये पण वेगवेगळे पॅरामीटर आहेत, एक 7-8 पॅरामीटर आहेत. त्यामध्ये हे डिजिटल सुशासनयुक्त पंचायत असेल किंवा दुसरे सक्षम पंचायत असेल, म्हणजे ग्रामपंचायत सुउत्पन्न कोणत्या प्रकारे वाढवत आहे, महात्मा गांधी रोजगार योजनेमध्ये किती कामं घेतले, महिला बचत गटांचं किती काम आहे, यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतची स्पर्धा आहे. आता त्या स्पर्धेच्या माध्यमातून तालुका स्तरावर नंबर येणार आहे, जिल्हा स्तरावर येणार आहे, डिव्हिजनला आणि स्टेट लेवलला येणार आहेत. ह्या विविध अशा स्पर्धा आहेत. या विविध स्पर्धेच्या याच्या अनुषंगाने त्या लोकांना अजून नवीन काम करण्यासाठी प्रोत्साहन भेटत असतं. दुसरं आहे की सर्व सरपंच, ग्रामसेवक असतील किंवा सदस्य असतील ह्यांचं वारंवार ट्रेनिंग दिले जाते. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून पण त्यांच्या कामावर मॉनिटरिंग राहतं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. तिसरं, ग्रामपंचायत स्तरावरचे ग्रामसेवक असतील, तालुका स्तरावरचे अधिकारी असतात, याचं जिल्हा स्तरावरून सारख्या त्यांचा आढावा मीटिंग्स त्यांना होतात. तर या माध्यमातून त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं किंवा त्यांचा आढावा रेग्युलर घेतला जातो. एकीकडे शहरीकरण वाढतंय आणि गावं ओस पडतात आणि हे चित्र सर कोकणामध्ये तर खूप प्रामुख्याने आणि प्रकर्षाने जाणवतं. अशा वेळेला घटनेनं
ग्रामजीवन बदलाचे अधिकार दिलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या प्रकारे गावामध्ये पुन्हा ग्रामजीवन बहरू शकतात असं तुम्हाला वाटतं? आता कोकणातली जर परिस्थिती बघितलं, मॅक्झिमम इथलं स्थलांतर हे रोजगार बेस आहे. जर स्थानिक रोजगार इथंच जनरेट जर झाले, जे कृषीपूरक उद्योग असतील, लघु उद्योग असतील, जर मॅक्झिमम स्तरावर इथं चालू झाले तर लोकांचे ऑटोमॅटिकली जे मुंबईकडे जाणारा रस्ता ओघ आहे तो कमी होऊ शकतो. आता ही सुरुवात पण झाली असं, म्हणजे आता जे पर्यटन स्थळे असतील आपल्याला गणपतीपुळे याच्यात, तर इथून जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालतात किंवा इथं पूरक उद्योगधंदे आहेत, ते अनेक युवक लोक इथं एंगेज आहेत, इथंच हे करत असतात. तर तशा प्रकारचे अजून काही उद्योगाच्या ज्या काही संधी आहेत ते इथल्या लोकांना वाढवून दिल्या पाहिजेत. दुसरं आहे की जे पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आहेत, तर ह्या ज्या बेसिक सेवा सुविधा आहेत त्या जर इथं परिपूर्ण झाल्या, आता आहेतच आणि याच्यापेक्षा पण अजून चांगल्या चांगल्या होतच आहेत, तर ह्या 2-3 गोष्टी जर चांगल्या प्रकारे झाले तर लोक इथंच थांबू शकतात. आणि ते आता कोकणामध्ये आता हे पायाभूत सुविधा पण आणि रोजगार निर्मितीवर जास्तीत जास्त आता काम चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे हा मला वाटतं इन फ्युचरमध्ये हा जो ओघ आहे की शहरामध्ये जाण्याचा तो कमी कमी होत जाईल. सर, तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना ग्रामपंचायत हा विभाग हाताळत आहात आणि रत्नागिरी सारख्या जिल्ह्याचा ग्रामीण भाग आपण पाहत आहात, तर आपल्या निरीक्षणामध्ये काम करताना काय जाणवतं ह्या ग्रामीण भागाबद्दल? मी बऱ्याच विभागामध्ये काम केले, तर कोकणामध्ये मी काम करताना एक जाणवल्या 2-3 गोष्टी आहेत. ते पहिली गोष्ट आहे म्हणजे कोकणामध्ये लोकसहभाग चांगला आहे. म्हणजे ग्रामीण भागात आम्ही काम करताना मी पाहिलं आहे की इथं शाळेच्या रिलेटेड कोणतेही असते, म्हणजे शाळेचे कोणतेही काम असेल, रंगरंगोटी असेल किंवा शाळा डिजिटल करणे असेल, अंगणवाडी डिजिटल करणे असेल, जर शाळा आणि अंगणवाडीसाठी कोणतेही काम जर असेल तर लोक पुढाकार येतात. लोकवर्गणीतून इथं मॅक्झिमम गोष्टी शाळा आणि अंगणवाडीमध्ये झालेल्या दिसतात. त्यामुळे कोकणात लोकसहभाग आहे. दुसरी गोष्ट आहे की वसुलीचं प्रमाण, म्हणजे आमच्या आता ग्रामपंचायत विभागाच्या रिलेटेड घरपट्टी, पाणीपट्टी, हे वसुलीचं प्रमाण जर बघितलं तर इथं लोक मोठ्या प्रमाणात 90-95% वसुलीचं प्रमाण असतं. म्हणजे लोक इथले आहे की आपल्यावर काही उदार ठेवत नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा काय होतो की ग्रामपंचायतमध्ये निधी जास्त अवेलेबल होतो आणि ते विकास कामावर जास्त खर्च करू शकतात. आणि कोकणातील लोक आहेत ते प्रत्येक गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह असतात. म्हणजे कोणतंही नवीन त्यांना काही संकल्पना आपण सांगितल्या, ग्रामपंचायतीमध्ये हे करायचं आहे ते सांगितलं, तर त्याचा ते पॉझिटिव्ह विचार करूनच ते प्रशासनाला चांगली मदत करतात. आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर वळके ग्रामपंचायतमध्ये मराठवाडी एक महसूल गाव आहे, तिथं पाणीपुरवठा योजना आहे. ती योजना आम्ही बचत गटांमार्फत चालवली आहे. आता जे पहिले ज्या काही स्कीम्स असायच्या पाणीपुरवठ्याच्या ग्रामपंचायत मार्फत चालवली जायचं, आम्ही आता यावेळी जिल्हा परिषद मार्फत एक इनोव्हेटिव्ह म्हणून प्रयोग केला की ही जे पाणीपुरवठा स्कीम्स आहेत ते बचत गटामार्फत चालवायचे आहेत. आणि वळके ग्रामपंचायतमध्ये एक बचत गट आहे, तो स्वतः यात पुढाकार त्यांनी घेतला आणि ती पाणीपुरवठा स्कीम आहे ती आम्ही एका महिला बचत गटाला वर्किंग करण्यासाठी, चालू करण्यासाठी आपण दिली आहे. याच निमित्तानं आम्ही वळके ग्रामपंचायतीचे सरपंच उत्तम सावंत यांच्याशी बोललो. नमस्कार मॅडम. लोकांची देवाणघेवाण ही ग्रामपंचायतीच्या संबंधित असल्यामुळं लोकांना त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत असल्या कारणाने लोक 73व्या घटना दुरुस्तीचे जे काही अधिकार ग्रामपंचायतीला प्राप्त झाले, त्या प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकांना त्यांच्या सुविधा आणि त्यांना असलेल्या योजना थेट लोकांपर्यंत देण्याचं काम ग्रामपंचायत करत आहे. याच्यातच आम्हाला आता मिळालेले जलजीवन सुविधा, ह्या जलजीवन मध्ये आमचं गाव हे 100% पूर्ण झालं असून आम्ही याचा लोकांना थेट आता घराघरात पाणी देतोय, स्वच्छ पाणी, पुरेसं पाणी, आणि हे लोकांना चांगले वाटले. आम्ही काय केलं तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या महिलांच्या पुढे पहिल्यांदा आम्ही शब्द टाकला की ही योजना महिला जर पाणी भरत असेल तर महिला कशी चालवते तर ते अधिक पोषक होईल. आणि हे माझ्या गावातल्या सावित्री ग्रामसंघाच्या महिलांना पटलं आणि त्याच्यानंतर मी ग्रामसभेमध्ये त्याचा ठराव टाकला. त्या ठरावाला प्रत्यक्षात ग्रामसंघाच्या ज्या महिला हजर होत्या आणि ग्रामस्थ देखील हजर होते, त्यांनी तो ठराव एकमुठीत मान्य केला आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम रानडे मॅडम यांनी आमच्या ग्रामपंचायतीला भेट दिली होती 22/12/2025 रोजी आणि त्यांच्या समक्ष आम्ही या ग्रामसंघाला करारनामा दिला गेला. आज आमच्या ग्रामसंघाच्या महिला प्रत्येक महिला ही दर महिन्याच्या 12 तारखेला हजर असते आणि त्यांचा बचत गटाचा अहवाल घेत असताना पाण्याचा देखील अहवाल घेतला जातो. आज महिला
स्वतः योजना चालवतायत, स्वतः पाणी सोडतायत. महिलाच पाणी सोडते, पाण्याचं परीक्षण महिला देखील करते. हं. अशा पद्धतीनं महिलांना एक चांगल्या पद्धतीची सुसंधी हा, या माध्यमातून आम्ही देत आहोत. तुम्हाला जे अधिकार ह्या घटना दुरुस्तीमुळे मिळाले, त्या अधिकारांचा वापर करून तुम्ही महिला सक्षमीकरणाचं मोठं काम केलं. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी यावं याच्यासाठी सुद्धा तुम्ही जलजीवन मिशनच्या माध्यमातून काम केलं. ग्रामसंघ सावित्रीच्या पूजा भुवड यांनी या नव्या आव्हानाबद्दल खूप उत्साहानं माहिती दिली. नमस्कार मॅडम. आम्ही जे ग्रामपंचायतीने आमच्या अटी अहवाल दिला आहे जलजीवन विषयी संदर्भात, तिथे आमचा करार मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम रानडे मॅडम 22/12/2025 वळके येथे त्यांचा सावित्री ग्रामसंघ महिलांचा यांच्या हस्ते करार करण्यात आले. तिथे सरपंच आणि ग्रामसेवकही आमचे उपस्थित होते. ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव, लेखापालताई ह्या सर्व महिला उपस्थित होत्या. आम्ही ठामपणे त्यांना सांगितलेले आम्ही ही योजना सगळंच म्हणजे काम पूर्ण करू. त्या योजनेचं वसुली म्हणजे दर महिन्याच्या 12 तारखेला होते. 95% वसुली होते महिलांची पाणीपट्टीची. पाणी सोडायचं काम ही महिलाच आमच्या करतायत. मग ते किती वाजता पाणी सोडता आणि दररोज असतं का गावाला पाणी? दररोज असतं. रोज सकाळी 7 वाजता येतं पाणी आमच्या इथे. जलजीवन पूर्ण घराघरातूनच झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक महिलेला तो अनुभव आहे. यापूर्वी ग्रामसंघ म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारचे कामं म्हणजे व्यवसाय करत होतात किंवा उद्योग करत होतात आणि मग ह्या नवीन कामाकडे वळलात? आमचा ग्रामसंघाचा व्यवसाय म्हणजे गांडूळ खताचा व्यवसाय होता पहिला सुरुवातीला. त्याच्यानंतर आम्ही आदिशक्ती अभियान आणि मुख्यमंत्री समृद्धी योजना हे अभियान 2 आली. त्यामध्ये महिलांनी आमच्या सहभाग चांगला म्हणजे अतिउत्तम प्रतिसाद जसा सरपंचांनी केला, ग्रामसेवकांनी केला, महिलांनी त्यांना साथ दिली. आणि आता आम्ही कापडी पिशव्या शिवायची एक योजना म्हणजे मशीन वगैरे सगळं घेतलेले आहे. त्या महिला त्या ग्रामसंघातून महिला निवडलेल्या आहेत. त्यांना ट्रेनिंग झालेलं आहे आणि त्या आता कापडी पिशव्या आम्ही शिवतो. प्रत्येक घरात कापडी पिशव्या वाटप करतो आणि नळाला जे पिशव्या लावतो. आणि अंडी उबवायचं एक मशीन आहे, उत्पादक गट म्हणून तयार केलेलं आहे. तिथे आम्ही ते काम करतो. कांडप मशीन आहे. हळद लागवडीचं ते हळदीचा व्यवसाय आहे. कांडप मशीन म्हणजे मसाले सगळे होतात तिथे. तिखट मसाला, गरम मसाला वगैरे आहे ना, ते सगळं. या व्यतिरिक्त तुमच्याकडे आता जलजीवन मिशनचं काम आलंय, तर हा तुम्हाला अनुभव कसा वाटला आणि त्याच्यातनं तुम्हाला ग्रामसंघ म्हणून महिलांना काय फायदा होतो? महिलांना फायदा म्हणजे आम्हाला अनुभव, आम्हाला ते शिकायचं होतं आणि आम्हाला चालवायचं. आमचीच महिलाच चालवत होती सुरुवातीपासून. आता ते आम्ही ग्रामसंघाने चालवायला घेतलेले आहे आणि अनुभव म्हणजे आमच्या पाणीपट्टी वसुली महिला व्यवस्थित करतात. त्यामुळे पाण्याचा जो प्रश्न आहे तो निकाली लागलेला आहे. हो. आणि तुमच्या ग्रामसंघामध्ये किती महिला आहेत? 210 महिला आहेत. 17 बचत गट आहेत. आणि मग दरवेळेला तुम्ही असं बदलून घेता का? प्रत्येक बचत गटाला दर महिन्याला काम देता की ठरलेली माणसं आहेत तुमची? ठरलेली माणसं आहेत. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय. पंचायत राजची जी रचना आहे ती जर पूर्णपणे सक्षमपणे राबवली गेली तर खेड्यामध्ये राहूनच भारताचा विकास होऊ शकेल. आणि जे स्वप्न प्रत्येकाचं आहे की भारत हा महासत्ता झाला पाहिजे, तर ही गावं सक्षम झाली तर प्रत्येक सक्षम गाव हे देशाला महासत्ता बनवेल असं वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हो, नक्कीच. आता शहरांचा तर विकास होतच आहे. खरं ग्रामीण भागात पण जेवढे काही आपले नैसर्गिक संसाधने आहेत, आपले जे मनुष्यबळ आहे, ह्याचं चांगला युटिलायझेशन जर चांगलं केलं तर शहराबरोबर ग्रामीण भाग आहे तोही भारताला महासत्ता बनवण्यासाठी नक्कीच चांगला वाटा उचलू शकतो. खूप खूप आभार सर, आपण इथे आलात आणि या संदर्भात आज आपण माहिती दिलीत आणि नेमकी कुठली शक्ती आहे भारताची हे आम्हाला यातून जाणवून दिलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.